मला विवेक तुला असा प्रश्न विचारायचा आहे की सगळेजण त्यांच्या त्यांच्या दृष्टीने बोलत आहेत, प्रत्येकाच्याकडे प्रतिकूलतेकडून कसे ते अनुकूलतेकडे गेलेत हे सगळं सांगतायत. या सगळ्या 3 आणि 3 6 जणांचं ऐकताना तुझ्या डोक्यात आलेली रिफ्लेक्शन्स आमच्याबरोबर शेअर कर. हे छान झालं. मला स्वतःविषयी बोलण्यापेक्षा हे बोलायला जास्त आवडेल. पहिली गोष्ट मला अशी लक्षात आली की या सगळ्यांचं आनंद अडकणींना आधीच काहीतरी भान होतं आणि म्हणून त्यांना अपनी धुन में मगनही रहना हे गाणं स्फुरलं असावं असं मला वाटतं. कारण हे प्रत्येकजण स्वतःला जे मनापासून करावं असं वाटतंय त्याच्यासाठी पूर्णपणे समर्पित आहेत. त्यांनी बाकी गोष्टींचा फार विचार केलेला नाही आणि आपल्या त्या म्हणजे अशी परिस्थिती आहे की इफ यू डोंट गो मॅड आफ्टर समथिंग यू विल बिकम मॅड. त्याच्यामुळे दे हॅव गॉन मॅड आफ्टर देअर ओन आयडियाज, देअर ओन इनर कॉलिंग्स. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण नाहीतर मग भरकटायला होतं. आणि हे जे लोक आज प्रतिकूलतेतून अनुकूलतेकडे गेले आहेत त्याचं दुसरं एक मला वैशिष्ट्य जाणवतं आणि ते म्हणजे पर्सिव्हिअरन्स. खूप सगळ्यांनी तो पर्सिव्हिअरन्स खूप जपला आहे, ज्याला आपण ग्रिट म्हणतो ना, ग्रिट. तर ग्रिट या सगळ्यांचं यांच्या सिग्नेचरमध्ये आहे. तिसरी गोष्ट म्हणजे की त्याच्याविषयी भाष्य करताना ना ते कुठलेही असे आधीच हे कसं सगळं ठरलं होतं आणि मग अत्यंत विचारपूर्वक पद्धतीने मी हा प्लॅन कसा उलगडत नेला वगैरे अशा पद्धतीने ते बोलले नाहीत. अत्यंत नैसर्गिक असा प्रवास. आणि खरं म्हणजे आत्ता त्यांना त्याच्याबद्दल रिफ्लेक्शन करावं लागतंय हीच मोठी त्यांची अडचण असल्यासारखं जाणवत होतं. कारण त्यांना ते जगले आहेत, ते त्याच्याविषयी बोलण्यापेक्षा ते जगले. अशा काही महत्त्वाच्या गोष्टी मला आज इथे दिसल्या. वा वा. आता तुझ्या प्रवासाकडे थोडंसं येतो की तू खरं करिअरची सुरुवात केलीस ती एक संशोधक म्हणून. मग त्या संशोधकाचा तू शिक्षक झालास, तुझ्या क्षेत्रातला ट्रेनिंग द्यायला लागलास. मग त्याच्यानंतर कंपनी उद्योजक झालास, कंपनी आज तू चालवतोयस. आज तू नेमका कोण आहेस असं तुला वाटतं तुझ्या करिअरमध्ये? मला असं वाटतं की म्हणजे मी हे सगळंच आहे. या सगळ्याचं एक बेमालूम मिश्रण आहे किंवा संयोग आहे असं आता प्रियदर्शनीच्या उत्तम मराठीमध्ये सांगायचं तर. कारण मिश्रणातले हे सगळे वेगळे काढता येतात, संयुगातले हे काढता येत नाहीत. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आजचं जे हे नॉलेज सोसायटी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये मटेरियल इनपुट, फायनान्शियल कॅपिटल इनपुट, एनर्जी इनपुट, लँड, लेबर, ही सगळी इनपुट्स ही सगळी हळूहळू डिस्प्लेस होत त्यांची जागा नॉलेज इनपुट घेते. आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या क्षेत्रातल्या नवीन ज्ञानाची निर्मिती करणं हे तुम्हाला यशस्वी उद्योजक होण्यासाठी अतिशय आवश्यक असतं. उद्योगच मुळी नॉलेज बेस्ड होत चाललेत आणि पर्यावरणीय संकटाच्या दृष्टीने ते खूप आवश्यकही आहे, जास्त श्रेयस्कर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला संशोधन करणं, उद्योजक होणं आणि आपल्या सहकाऱ्यांना काहीतरी शिकवणं, त्यांच्याकडून शिकणं, असं हे सगळं संयोग आहे आणि हे सगळं एकत्र तुम्हाला करावं लागतं. त्याच्यामुळे मी कोण आहे हे सांगायचं तर मी हे सगळ्याचं एक बेमालूम मिश्रण आहे. मला पण माहिती नाही मी नक्की कोण आहे. पण मी कोणाचा आहे हे मला माहिती आहे. कोणाचं बरं?
मी नक्की समाजामध्ये जी डिजिटल विषमता आहे त्या डिजिटल विषमतेचे जे बळी ठरू शकतात त्यांचं आहे. त्याच्यामुळे त्या डिजिटल विषमतेतून त्यांना बाहेर काढणं आणि ते बाहेर पडण्यासाठी त्यांना मदत करणं, तर त्या समाजाचं मी आहे, तेवढं मला नक्की माहिती आहे. बरोबर. म्हणजे डिजिटल विषमता ही एका अर्थानं ज्ञान देण्यामधली विषमता आहे. तेव्हा तू ज्ञान देण्यामधल्या विषमतेच्या बाजूला नक्की नाहीस आणि ती विषमता समानतेकडे नेण्याच्या बाजूचा तू आहेस, असं आपण म्हणूया. मला वाटतं एका बाजूने हे सगळेजण ती समानता त्यांच्या त्यांच्या दृष्टीनेच आणण्याचा प्रयत्न करतायत किंवा ती समता म्हणून आणण्याचाच प्रयत्न करतायत. छान.